अकोल्यात तुकाराम मुंडे यांच्या पथकाने एक मोठी कारवाई केलेली आहे। ज्या ठिकाणी गुटखा निर्मित केला जातोय त्या ठिकाणी आज अन्न औषध विभागानं कारवाई या ठिकाणी छापा टाकलेला आहे। जर आपण पाहिलं तर अकोल्यातल्या MIDC 4 मधील हा एक कारखाना आहे। या कारखान्या ठिकाणी इथं गुटखा निर्मित केला जात आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक गुटखा वाहतूक बंद आहे, विक्री बंद आहे। अशातच आता जे गुटखा बहाद्दर आहेत, समजा जे गुटखा माफिया आहेत, त्यांनी चक्क गुटखा निर्मितच सुरू केलेली आहे। विक्रीवर कठोर निर्बंध लावल्यामुळे कुठेतरी आता स्वतः या ठिकाणी पाहू शकता आपण कशा प्रकारे गुटखा निर्मिती केला जातोय। याच ठिकाणी गुटख्याची पॅकिंग केलं जाते, हे ते मशीन आहेत। आणि दुसरी जर कडे पाहायला गेलो तर ह्या सुपारी आहेत, हे लाल सुपारी एकंदरीत या ठिकाणी दिसतोय। याला कच्ची सुपारी असे म्हणतात। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर हे सुगंधित पान मसाला या ठिकाणी जर हे सर्व गुटखा मसाला या ठिकाणी तयार केला जातोय आणि या ठिकाणी अशा प्रकारे पॅकिंग केला जातोय। आज अकोला जिल्ह्यामध्ये MIDC 4 या ग्रो सेंटरमध्ये ना 2 दिवसापूर्वी माहिती मिळाली होती की इथं काहीतरी बनावट गुटख्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही या कार्यालयाचे अधिकारी आणि इतर कार्यालयाचे अधिकारी वाशिम आणि अमरावतीहून अधिकारी बोलवले आणि सकाळी 6 वाजल्यापासून पाळत ठेवून आम्ही 9:30च्या आसपास तो कारखान्यामध्ये एंट्री केली, घुसलो किंवा रेड केली। तर त्या ठिकाणी जवळपास हा बनावट गुटख्याचा पान मसाल्याचा कारखाना जो तयार करता हे उघडकीस आलेला आहे। तर त्याच्यामध्ये 3 आरोपी काम करत होते इथे, जे बहुतेक मध्य प्रदेशचे असावेत असं त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे। तर त्यांनी सांगितलं की इथं गौरव शर्मा नावाचा व्यक्ती हा सर्व रॅकेट चालवत आहे। तर ते 3 आरोपी आणि जो गौरव शर्मा ज्या लोकांनी नाव सांगितलं आणि जो जागेचा मालक आहे याच्या विरोधामध्ये आपण पोलीस स्टेशनमध्ये FIR देऊन त्यांच्याविरुद्ध आपण मकोकाची कारवाई प्रस्तावित करण्यात आहोत। तसेच यामध्ये जवळपास हा माल नाही म्हटलं तरी 50 लाखापेक्षा कमी नसणार आहे, त्याची मोजदाद चालू आहे। खूप मोठ्या प्रमाणावर हा कारखाना माल सापडून आलेला आहे। ते सर इथे उत्पादन निर्मिती कशा प्रकारे केली जाते? आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथं पॅकिंग वगैरे कागद दिसतं। त्याच्यामध्ये त्यांनी हे विविध प्रकारचे लेबल, विमल आहे, वहा आहे, अशा विविध 10 ते 15 प्रकारचे विविध लेबल त्यांनी आणलेले दिसत आहेत। तर त्याच्यामध्ये भरून तो माल विकत असावा असं येतो। एकंदरीत आपण पाहिलं तर आज अन्न औषध विभागाने या ठिकाणी कारवाई केली आहे। जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त केलेला आहे। हा जो संपूर्ण कारखाना हा गौरव शर्मा नामक व्यक्तीचा होता आहे। तो सध्या व्यक्ती फरार आहे। जवळपास त्याचा राजकीय पक्षाशी कुठला तरी संबंध असल्याचा या ठिकाणी चर्चा आहे। एकंदरीत आता अद्यापर्यंत 50 लाखांचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलाय। तसंच तिघांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। अकोला असेल, वाशिम असेल, अन्न औषध विभागाच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।